नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या YouTube चॅनलला। मित्रांनो, आपण जी PYQ 2018 म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर 2018 चा जो पेपर होता त्याचा ॲनालिसिस आपण स्टडी करतोय आणि मागच्या व्हिडिओज पासून म्हणजेच व्हिडिओ नंबर 8 नंतर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे व्हिडिओ नंबर 9। यामध्ये आपण पुढचेच काही कंडिशन्स बघणार आहोत, ज्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आले, कोणत्या कोणत्या बेसिसवर होते आणि त्याच्यासाठी कंडिशन्स काय होत्या किंवा त्याचे आन्सर्स कोणत्या बेसिसवर देण्यात आले याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 साठीची जी बॅच आहे ती चालू झालेली आहे, ऑलरेडी रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे। ज्यांना कुणाला जॉईन करायची असेल ते जॉईन करू शकतात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 76 की कंप्लीशन सर्टिफिकेट फॉर अ बिल्डिंग इज फर्निश्ड बाय। खरं तर कंप्लीशन सर्टिफिकेट कोणी द्यायला पाहिजे होतं? ओके, आता 2018च्या पेपरचा क्वेश्चन आहे, ऑब्वियसली डीसीपीआर थ्रू हा क्वेश्चन तुम्हाला आन्सर द्यायचं होतं, पण जर का आत्ताची वेळ बघितली तर तुम्हाला ती यूडीसीपीआर थ्रू सुद्धा आन्सर तेच येणार, कारण यूडीसीपीआर मध्ये सुद्धा आताही ते सांगितलंय की कंप्लीशन सर्टिफिकेट साठी तुम्हाला ओनरने स्वतः लायसन इंजिनियर, लीगल लायसन्स्ड आर्किटेक्ट किंवा सुपरवायझर थ्रू, म्हणजे जे काही नॉर्म्स इंजिनियर, आर्किटेक्ट किंवा सुपरवायझर साठी दिलेले असतील त्याच्या अंतर्गतच ओनर तशा पद्धतीची ऍप्लिकेशन किंवा तशा पद्धतीचं सर्टिफिकेट हे ऑथॉरिटीला देऊ शकतो। म्हणजेच काय की इथे सुद्धा ऑप्शन 3 जे दिलेलं आहे, म्हणजे या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये ऑप्शन 3 जे दिलेलं आहे हे तेव्हाही बरोबर होतं आणि आताही बरोबर आहे। ओके, इन केस जर का इथे लायसन्स इंजिनियर आर्किटेक्ट आलं, इथे इंजिनियर पण येऊ शकतं, इथे सुपरवायझर पण येऊ शकतं, सो इन दॅट केस हे आन्सर बरोबरच असेल, त्यामध्ये चेंजेस होणार नाही। म्हणजेच काय, ओनर थ्रू हिज लायसन्स आर्किटेक्ट, लायसन्स इंजिनियर और सुपरवायझर थ्रू तशा पद्धतीचं कंप्लीशन सर्टिफिकेट ऑथॉरिटीला देऊ शकतो आणि त्या कंप्लीशन सर्टिफिकेटच्या बेसिसवर त्याला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळू शकते। सो 76 ला ऑप्शन 3 हा करेक्ट आहे। क्लियर? नेक्स्ट 77 बघा, हु इज एम्पावर्ड टू हियर द पर्सन who those who have filed suggestion objection on a draft regional plan। बघा, ड्राफ्ट रिजनल प्लॅनचा पॉइंट डोक्यात आला की दोनच गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे, एक तर आहे रिजनल प्लॅनिंग बोर्ड आणि दुसरा आहे रिजनल प्लॅनिंग कमिटी, ज्याला आपण आरपीसी म्हणतो, रिजनल प्लॅनिंग कमिटी। क्लियर? ह्या दोनच गोष्टी आहे। आता रिजनल प्लॅनिंग बोर्ड हे तर रिजनल प्लॅन साठी किंवा तो प्लॅन डेव्हलप करण्यासाठी काम करतो आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्या ड्राफ्ट प्लॅनच्या सजेशन्स किंवा त्यावर येणारे ऑब्जेक्शन्स ऐकण्यासाठी रिजनल बोर्ड रिजनल प्लॅनिंग कमिटीला कॉन्स्टिट्यूट करत असतो। म्हणजेच काय, सेक्शन नंबर 10 मध्ये काय दिलाय, जर का तुम्ही प्रॉपरली गो थ्रू केले तर तुम्हाला लक्षात येईल, फॉर द पर्पज ऑफ हिअरिंग एनी सजेशन अँड ऑब्जेक्शन्स रिसिव्ड आफ्टर द पब्लिकेशन ऑफ अ ड्राफ्ट रिजनल प्लॅन अ रिजनल बोर्ड शाल अपॉइंट अ रिजनल प्लॅनिंग कमिटी। म्हणजेच काय, आरपीसी फॉर्म केली जाते। इन केस जर का आरपीसी कॉन्स्टिट्यूट केल्यानंतर कोणते मेंबर त्यामध्ये असतात तर ते सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे की यामध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसर, एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर प्लस 2 रिजनल प्लॅनिंग बोर्डचे मेंबर असतात, लक्षात ठेवायचंय। क्लियर? सो टीपीओ, टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि 2 मेंबर हे रिजनल प्लॅनिंग बोर्डचे असतात। या तिघांचं मिळून रिजनल प्लॅनिंग कमिटी ही तयार केली जाते, जे की ड्राफ्ट रिजनल प्लॅनवर येणाऱ्या ऑब्जेक्शन सजेशनच्या संदर्भात त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी किंवा ते व्हॅलिड सजेशन्स कोणते आहे, ऑब्जेक्शन्स कोणते आहे यावर स्वतःचं मत मांडण्यासाठी जी कमिटी फॉर्म केली जाते त्या कमिटीला म्हणतात रिजनल प्लॅनिंग कमिटी। म्हणून ऑप्शन 2 हे करेक्ट आहे। 77 ला सेकंड करेक्ट येतं। क्लियर? आय होप व्यवस्थित समजत असेल। नेक्स्ट मित्रांनो, क्वेश्चन आहे 78, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप मीन्स अ मॅप indicating the user
टू विच लँड्स इन एनी स्पेसिफाईड एरिया आर पुट ॲट द टाइम ऑफ. बघा काय होतं 78 मध्ये. ही ELU जो तयार केला जातो, ELU जो तयार केला जातो, हा मॅप जो तयार केला जातो, हा खरं तर काय इंडिकेट करतो, ज्यामध्ये स्पेसिफाईड लँड आहे किंवा स्पेसिफाईड एरिया असेल तो कोणत्या बेसिसवर ठेवला जातो. याच्या संदर्भातले जे काही ऑप्शन्स आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे. फर्स्ट, पब्लिकेशन ऑफ डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन टू प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन. ऑब्व्हियसली हे नसणारच आहे, कारण इंटेन्शन टू प्रिपेअर द डेव्हलपमेंट प्लॅन इट इज नॉट द पार्ट ऑफ ELU. ओके, ते तर सेपरेटली केलं जाईल. त्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ TPO बिलकुलच नाही, म्हणजे लिंकच लागणार नाही. पब्लिकेशन ऑफ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन हा सुद्धा नाही. प्रिपेअरिंग द मॅप म्हणजे मॅप प्रिपेअर करण्यासाठी, कारण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या इथे. इथे ELU तुम्हाला आहे आणि ELUच्या बेसिसवर PLU हे तयार केले जाणार. एक्झिस्टिंग लँड आणि प्रपोज लँड ह्या दोन गोष्टी ठेवल्यामुळे नंतर तुम्हाला एक मॅप प्रिपेअर करता येतो आणि त्यानंतर तो ड्राफ्ट म्हणून तुम्ही पब्लिश करणार. बरोबर आहे, त्यानंतर तो तुम्ही ड्राफ्ट म्हणून पब्लिश करणार. त्यामुळे प्रिपेअरिंग द मॅप हे जे ऑप्शन आहे हे परफेक्ट ऑप्शन आहे. म्हणून 78 ला 2 मॅप प्रिपेअर करण्यासाठी ELU चे जे काही इंडिकेशन्स आहे, इंडिकेटिंग्स आहेत युजरच्या संदर्भात, स्पेसिफाईड एरियाच्या संदर्भात, ते शो करण्यासाठी, ते शो करताना मॅप प्रिपेअर करावा लागेल आणि हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणून 78 ला ऑप्शन 2 हे करेक्ट आहे. क्लियर. पुढे जातोय 79. समथिंग गिवन ॲज अ कॉम्पेन्सेशन फॉर इनकन्व्हिनियन्स, लॉस और सॅक्रिफाईस इज कॉल्ड ॲज. बघा इथे बऱ्याचशा कंडिशन मध्ये कन्फ्युजन बघायला मिळालं होतं, किंवा या क्वेश्चन मध्ये बऱ्याचशा ठिकाणी कन्फ्युजन दिसलं होतं की समथिंग इज गिवन कॉम्पेन्सेशन फॉर इनकन्व्हिनियन्स. म्हणजे जर का तुम्ही लारा 2013 जर स्टडी केला असेल तर तुम्हाला या सर्वच गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल की बाबा कॉम्पेन्सेशन काय, सोलॅशियम काय, अवॉर्ड काय, इंटरेस्ट काय. खरं तर कॉम्पेन्सेशन आपण एखाद्या गोष्टीच्या बदल्यात जो काही त्याला कॉम्पेन्सेट करत असतो त्याला आपण कॉम्पेन्सेशन बोलतो. आता इंटरेस्ट हा वेगळा पार्ट आहे, कारण की हा या जोडत पण नाही किंवा हा याच्यात येणार पण नाही. म्हणजे 3 गोष्टी आहेत ज्यामध्ये कॉम्पेन्सेशन बिलकुल नसणारच आहे. उरल्या 2 गोष्टी मित्रांनो, अवॉर्ड आणि सोलॅशियम. सोलॅशियम काय आहे म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीची जमीन जर का हस्तांतरित केली असेल किंवा लँड ॲक्वायर केली असेल तर त्याचा मोबदला देण्यासाठी, बघा त्याचा मोबदला देण्यासाठी जो काही अवॉर्ड फॉर्म केला जातो प्लस त्याला एक सोलॅशियम म्हणजे फॅन्सी नंबर 100% त्याला डबल वाढून, म्हणजेच काय लोकांचं इझिली अट्रॅक्ट व्हायला पाहिजे त्या नंबरकडे, त्यासाठी जी व्हॅल्यू दिली जाते त्याला आपण सोलॅशियम म्हणतो. ते काय एक्झॅक्ट कॉम्पेन्सेशन नाहीये. म्हणजे इनकन्व्हिनियन्सच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर त्याच्या बदल्यात जी व्हॅल्यू दिली जाते त्याला आपण अवॉर्ड बोलतो. त्याला काय बोलतो, अवॉर्ड बोलतो. म्हणून या केसमध्ये ऑप्शन 3 हा करेक्ट आहे, अवॉर्ड. सोलॅशियम ही काय आहे तर सोलॅशियम ही अवॉर्डला देणारी एका पद्धतीचं मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, जेणेकरून एखादी व्हॅल्यू एक फॅन्सी व्हॅल्यू बनायला पाहिजे त्यासाठी 100% सोलॅशियम त्याला लावलं जातं, 100% सोलॅशियम त्याला अप्लिकेबल केलं जातं आणि त्या सोलॅशियमच्या बेसिसवर ती व्हॅल्यू डबल होते किंवा 100% दिलं म्हणून तेवढी त्याचा भाव डबल वाढतो आणि ह्याच पर्टिक्युलर व्हॅल्यूवर कोणताही एखादा व्यक्ती अट्रॅक्ट होईल आणि तो इझिली त्याची जमीन द्यायला तयार होईल. हा सुद्धा एक कॉन्सेप्ट यामध्ये बघता येत असतो. पण आताच्या केसमध्ये समथिंग इज गिवन कॉम्पेन्सेशन फॉर इनकन्व्हिनियन्स, लॉस किंवा सॅक्रिफाईसच्या बदल्यात जो काही येईल त्याला आपण अवॉर्ड बोलतो. म्हणजेच ऑप्शन 3 हा करेक्ट आहे. क्लियर. सो ऑप्शन 3 79 ला 3 हा करेक्ट येतो. त्यानंतर 80 क्वेश्चन नंबर 80 मध्ये काय सांगितलंय बघा, द ड्राफ्ट, प्रॉपर व्यवस्थित लक्षात घ्या, द ड्राफ्ट अॅन्युअल स्टेटमेंट रेट ASRच्या संदर्भात आहे, ASRच्या संदर्भात आहे, ड्राफ्ट्स ASRच्या संदर्भात. ओके. सो ड्राफ्ट annual statement rate of rate prepared for respective division by the respective divisional officers are first submitted to. बघा सगळ्यात सुरुवातीला कोणाला सबमिट केलं जातं, फर्स्ट डेप्टी इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, ज्याला आपण डेप्टी IGR सुद्धा बोलतो, किंवा
इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, ज्याला आपण IGR बोलू, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन, जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन. बघा, प्रत्येक एरियासाठी डिव्हिजनसाठी एक जॉईंट डायरेक्टर असेल आणि त्याच्या अंतर्गत हे सगळे कामं बघितल्या जातात. म्हणजेच काय, जर का तुम्ही ASR आपल्या पर्टिक्युलर वेने स्टडी केला असेल तर हा त्याचा साधारणतः एक ट्री फॉर्मॅट आहे किंवा ट्री डायग्राम आहे, ज्यामध्ये काय की जो ड्राफ्ट प्रिपेअर केला जातो किंवा जो ड्राफ्ट ASR प्रिपेअर केला जातो, जेवढे काही डिव्हिजनल ऑफिसर्स आहेत ते मिळून करतात, त्याच्यावर डिस्कस करतात, लोकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांच्याशी डिस्कस करतात, प्रॉपर्टी एक्सपो असेल तिथे डिस्कस केलं जातं आणि त्या पर्टिक्युलर बेसिसवर सगळ्यात सुरुवातीला सबमिशन केलं जातं जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगला. म्हणजे जो कोणी JDTP असेल त्यापर्यंत तो प्लान पोहोचवला जातो. तो प्लान त्यानंतर IGR जो कोणी असेल त्याला दिला जातो. त्यासोबत जी काही सबमिशन टू द इन्स्पेक्टर जो काही असेल, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन IGR, त्याला दिला जातो. त्यानंतर तो IGR मीटिंग बोलवून तशा पद्धतीने तो बाकी डिव्हिजनल ऑफिसर सोबत डिस्कस करून त्याला फायनल करतो आणि 1 एप्रिलला त्याला पब्लिश करतो, जेणेकरून पब्लिकेशन ऑफ ASR हे IGR थ्रू केलं जात असतं. म्हणून पहिलं जे ऑप्शन तुम्हाला दिलं होतं मित्रांनो, जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन, हे 80ला म्हणजे 80ला हा 4 बरोबर आहे. त्यामुळे 80ला जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन इज द करेक्ट आन्सर. क्लिअर? हा ट्री डायग्राम जी होती मित्रांनो ही तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातला कोणताही क्वेश्चन हा इझी वाटेल. आणि नोट्स मध्ये सुद्धा अशा पद्धतीची डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे. क्लिअर? पुढे मित्रांनो 81 सेमी फायनल व्हॅल्यू म्हणजे काय? बघा, ज्यांनी आपला कोर्स घेतलाय किंवा ज्यांनी आपल्या कोर्स मधनं स्टडी केलं असेल तर त्यांना लक्षात येईल की ओरिजिनल व्हॅल्यू, सेमी फायनल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू याच्या संदर्भात आपण एक खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे इन्क्रिमेंट, कॉन्ट्रीब्युशन, कॉम्पेन्सेशन बद्दल खूप चांगल्या पद्धतीचं क्वेश्चन किंवा तशा पद्धतीने न्यूमेरिकल एक प्रोग्राम रन केला होता. त्याच बेसिसवर ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू, सेमी फायनल व्हॅल्यू किंवा फायनल प्लॉट व्हॅल्यू काय असते? बघा, ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू म्हणजे काय, कोणत्याही पद्धतीचं मार्केशन केलं नाही किंवा प्लॉट लेआउट केला नाही आणि कोणतंही स्कीम म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट अप्रोच केला नाही, म्हणजे जो प्लॉट आहे त्याच केसमध्ये. सेमी फायनल व्हॅल्यू मध्ये काय असतं की त्यामध्ये प्लॉटला रिकॉन्स्टिट्यूट केलेलं आहे पण कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट केलेलं नाही, प्लॉटला रिकॉन्स्टिट्यूट केलं आहे, म्हणजे विदाउट रेफरन्स टू द इम्प्रुव्हमेंट, विदाउट रेफरन्स टू द इम्प्रुव्हमेंट, अँड दिस इज द सेमी फायनल. आणि फायनल म्हणजे काय, रिकॉन्स्टिट्यूट ऑफ फायनल प्लॉट विथ रेफरन्स टू द और ऑल टू द कंटेम्पलेटेड इन द स्कीम, म्हणजे सगळे जे काही डेव्हलपमेंट आहे त्यांना कन्सर्न करून फायनल प्लॉट व्हॅल्यू तयार होत असते. सेमीफायनल आणि फायनल मध्ये फक्त डेव्हलपमेंटचा एक इश्यू आहे. सेमीफायनल मध्ये कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट नसतं आणि फायनल मध्ये डेव्हलपमेंट असेल. दॅट्स द डिफरन्स. बघा ऑप्शन्स काय, अ व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल प्लॉट इन अ टाउन प्लॅनिंग स्कीम विथ ओरिजिनल शेप अँड स्टेट, बिलकुल नाही, बरोबर आहे, शक्यच नाही. ओरिजिनल प्लॉटची व्हॅल्यू ही ओरिजिनल म्हणजे ऍज इट इज आहे, कोणत्याही पद्धतीचं लेआउट किंवा डिमार्केशन केलेलं नाहीये किंवा प्लॉटला रिकॉन्स्टिट्यूट केलेलं नाहीये, जो आहे तसा आहे तो म्हणजे ओरिजिनल प्लॉट. व्हॅल्यू ऑफ अ फायनल प्लॉट इन अ टाउन प्लॅनिंग स्कीम विथ अल्टरेशन ऑफ इट्स बाउंडरीज विदाउट टेकन इनटू कन्सिडरेशन इम्प्रुव्हमेंट कंटेम्पलेटेड इन द स्कीम. बघा, जर का तुम्ही बघितलं की फायनल प्लॉट किंवा फायनल व्हॅल्यू आणि सेमी फायनल व्हॅल्यू मध्ये काय डिफरन्स राहील? बघा, यामध्ये ना मित्रांनो एरिया सेम राहतो, एरिया सेम असतो, चेंज नसेल. जसं की ओरिजिनल प्लॉट मध्ये इथे ओरिजिनल प्लॉट पण देतो, ठीक आहे, इथे एरिया नॉट सेम असेल, नॉट सेम, कारण हा ओरिजिनल एरिया असतो, ओरिजिनल एरिया. इथे डेव्हलपमेंट झालेलं असेल, इथे डेव्हलपमेंट झालेलं असेल, इथं नो डेव्हलपमेंट आणि इथे तर काहीच नाही, ऍज इट इजच आहे, ऍज इट इजच आहे. सेमी फायनल म्हणजे काय, एरिया सेम आहे, म्हणजे फायनल प्लॉटचा जो एरिया आहे तो सेम आहे पण डेव्हलपमेंट नाही आहे. व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट,
फायनल प्लॉटची व्हॅल्यू आहे, बट नॉट रिगार्डिंग किंवा कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट कन्सिडर न करता, विदाउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन इम्प्रुव्हमेंट्स कंटेम्पलेटेड इन द स्कीम, विदाउट. सो ऑप्शन 2 हा करेक्ट आहे. पुढची वाचायची सुद्धा गरज नाही, कारण पुढच्या ह्याच्यात काय म्हटलंय, टेकिंग इन टू कन्सिडरेशन हा फायनल प्लॉट आहे. हा झाला होता ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू, ही झाली सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू, आणि ही आहे मित्रांनो फायनल प्लॉट व्हॅल्यू. क्लिअर, लक्षात राहील. सो 81 ला ऑप्शन 2 हा करेक्ट आहे. क्लिअर. नाउ नेक्स्ट आहे मित्रांनो 82. टाउन प्लॅनिंग स्कीम मे मेक द प्रोव्हिजन फॉर. बघा, टाउन प्लॅनिंग स्कीम मे मेक द प्रोव्हिजन फॉर. टाउन प्लॅनिंग स्कीम कुठे केली जाते, लेइंग और रिलेआउट केलं जातं. लेआउट टाकलं जातं किंवा रिलेआउट टाकलं जातं. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन, अल्टरेशन, रिमूव्हल ऑफ बिल्डिंग्स किंवा ब्रिजेस हे सुद्धा केलं जातं. तिथे अम्युनिटीज इन द केस ऑफ लाइटिंग, रोड, पाथ, वेज किंवा सॅनिटरी सिस्टीम्स हे सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच ऑप्शन्स मध्ये दिलेल्या तिन्ही गोष्टी हे केल्या जातात. सो तिथे बघा, लेइंग और रिलेइंग, लेआउट किंवा रिलेइंग आउट ऑफ लँड केलं जातं. लेआउट टाकला जातो की रिलेआउट टाकला जाऊ शकतो. कन्स्ट्रक्शन केलं जातं, अल्ट्रेशन केलं जातं. बिल्डिंग असेल जर का त्या प्रॉब्लेम म्हणून येत असेल तर त्याला काढलं जातं, ब्रिजेसला काढलं जातं. अम्युनिटीजच्या फॉर्मॅटमध्ये सगळ्याच गोष्टी प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. त्या केसमध्ये लाइटिंग असू दे, रोड्स असू दे किंवा बाकीच्या गोष्टी ह्या सुद्धा प्रोव्हाइड कराव्या लागतात. म्हणून हे तिन्ही बरोबर आहे. म्हणून ऑप्शन 4 हा करेक्ट आहे या पर्टिक्युलर 82 साठी. क्लिअर. नेक्स्ट मित्रांनो 83 बघा, व्हॅल्युएशनचं आहे, पेरिस टेबलवर डिपेंड करतो. 6 पेरिस टेबल पैकी 100% तुम्हाला कमीत कमी 3 तरी क्वेश्चन हे पेरिस टेबलवर बघायला मिळतील. ऑलरेडी 2 झालेले आहे, हा एक लास्ट पेरिस टेबलवरचा क्वेश्चन आहे. बघा काय सांगतोय. इन व्हॅल्युएशन टेबल द अमाउंट विच इज इन्व्हेस्टेड ॲट अ कंपाऊंड इंटरेस्ट. मी काय करतो, मी एक एक्स अमाउंट काय करतो की इन्व्हेस्ट करतो आणि विथ सम काइंड ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. मी काय करतो, एक्स अमाउंट इन्व्हेस्ट करतो विथ सम काइंड ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट विल अक्युमुलेट टू ₹1 आफ्टर स्पेसिफाईड पिरियड, फॉर अ स्पेसिफाईड पिरियड, एका पर्टिक्युलर पिरियड साठी. आणि याचा जो रिझल्ट आहे तो ₹1 मिळायला पाहिजे. मला काय मिळायला पाहिजे, ₹1 मिळण्यासाठी. म्हणजेच काय, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 मला मिळण्यासाठी मी जी आज एखादी व्हॅल्यू अक्युमुलेट करतो किंवा मी जर काही एखादी व्हॅल्यू इन्व्हेस्ट करतो विथ सम काइंड ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट फॉर अ स्पेसिफाईड पिरियड, त्या पर्टिक्युलर केसमध्ये मला ती व्हॅल्यू ऍट द एंड ऑफ द पिरियड ₹1 मिळेल. त्यासाठी मी आधी किती व्हॅल्यू अक्युमुलेट किंवा इन्व्हेस्ट करायला पाहिजे, दिट इज नथिंग बट द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1. ह्याला जर का तुम्ही मराठीत जरी समजून घेतलं की अमाउंट विच वेन इन्व्हेस्टेड ॲट अ कंपाऊंड इंटरेस्ट, कधीतरी मी काहीतरी एक्स अमाउंट होती ती इन्व्हेस्ट केली आहे काहीतरी रेट ऑफ इंटरेस्टने एका पर्टिक्युलर स्पेसिफाईड पिरियडसाठी, जेणेकरून मला ₹1 मिळेल. म्हणजे प्रेझेंट अमाउंट मला ₹1 मिळण्यासाठी जी मी व्हॅल्यू इन्व्हेस्ट करणार तीच व्हॅल्यू म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1. म्हणजेच काय, 83 ला ऑप्शन 2 करेक्ट आहे. क्लिअर. 83 ला ऑप्शन 2 हा करेक्ट येतो. नेक्स्ट मित्रांनो 84 बघा. 84 द प्लॅनिंग ऑथॉरिटी is entitled to request for advance possession of land in the draft TPS. बघा, ज्या वेळेला आर्बिट्रेटर ट्रिब्युनल ऑफ अपीलची कंडिशन संपली त्यावेळेला जर का ते सेटलमेंट प्रॉपर झालं तर त्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी आर्बिट्रेटरला ऍडव्हान्स पोझिशन साठी म्हणू शकते. कोणत्या केसमध्ये, इन द केस ऑफ पब्लिक इंटरेस्ट. इट थिंक्स दॅट इंटरेस्ट ऑफ द पब्लिक, लोकांच्या किंवा त्या समाजाच्या फायद्यासाठी, पब्लिकच्या इंटरेस्टसाठी
प्लॅनिंग ऑथॉरिटी ऍडव्हान्स पोझिशन साठी आर्बिट्रेटर थ्रू ओनर्सला तशा पद्धतीचं अप्लिकेशन किंवा लेटर देऊ शकते. ओके, आता क्वेश्चन बघा काय आहे मित्रांनो. The planning authority is entitled to request for advance possession of land in a draft town planning scheme. It is required for allotting to some individuals. Individuals बिलकुल इथं काही नसतं. It is required to avoid the price escalation in the future. बिलकुल नाही. It is urgently required in the interest of public. In the interest of public. त्यावेळेला प्लॅनिंग ऑथॉरिटी आर्बिट्रेटर थ्रू त्या ओनर्सला तशा पद्धतीचं अप्लिकेशन देतं आणि एक टाइम पिरियड देऊन त्यांच्याकडनं तशा पद्धतीच्या जमिनी ऍडव्हान्स पोझिशनसाठी मागतात, जेणेकरून तिथे जे काही पब्लिक ओरिएंटेड वर्क आहे, जसं अमेनिटीज आहे किंवा ROS सारख्या कंडिशन असेल, त्या डेव्हलप करायला त्या चालू करतात. सो त्या केसमध्ये 84 ला 3 करेक्ट. क्लिअर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85 आणि आजच्या या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. The present value of well secure ground of rupees 10,000 per annum at a 5% rate of interest in the perpetuity is. बघा इथे काय म्हटलंय, सिंपल कॅल्क्युलेशन दिलंय, काय टफ नाहीये. सो 5% it is the value of YP it is the 5%. सो काय होणार की 1000 into YP. सो 1000 असेल ना, 1000 into YP is nothing but the 1 upon I, that is 1000 into 1 upon 5 divided by 100. So denominator चा denominator वर जाईल. So 1000 into 100 upon 5, so it becomes 20, and 20 into 1000, it is the 20,000. Clear? So option 2 correct. Option 2 correct. क्लिअर. सो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओमध्ये आपण थांबू. जर का खरंच तुम्हाला सिरीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुढचे व्हिडिओज आपण लवकरच घेऊन येऊ नेक्स्ट आपल्या पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू गाईज.